अशा व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने बँकिंग क्षेत्राची ओळख होते. ते फक्त बँकिंग परीक्षा शिकवत नाहीत, ते विद्यार्थ्यांना निवडीपर्यंतचा रस्ता दाखवतात. ते आहेत IBPS परीक्षा तज्ञ आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ट्रेनर. त्यांचं नाव आहे राहुल मिसाळ सर. गेल्या 13 वर्षांपासून ते बँकिंग परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 17,000हूनही अधिक विद्यार्थ्यांची विविध संस्थांमध्ये निवड झालेली आहे. ही फक्त संख्या नाही, हा विश्वास आहे. हजारो विद्यार्थ्यांचा, हजारो घरांचा आणि हजारो स्वप्नांचा. त्यांची ट्रेनिंग पद्धत साधी आणि प्रभावी देखील. कॉन्सेप्ट क्लिअर, स्पीड बिल्ड, ॲक्युरेसी फिक्स आणि फायनल सिलेक्शन. आपल्याला त्यांची विद्यार्थ्यांसाठीची तळमळ दिसून येते. त्यांनी वर्षभर घेतलेल्या YouTube मंथली स्टडी प्लॅन सेशनवरून न चुकता, न थकता ती तळमळ आजही चालू आहे. जर तुम्ही तयारी करत असाल तर आता फक्त मेहनत नाही, योग्य दिशा लागते आणि ती दिशा इथेच मिळेल. तयार आहात? तर सुरू करूया तुमची सिलेक्शन जर्नी. तुमचं सिलेक्शन हेच सरांचं मिशन. चलो नमस्कार. यापूर्वी आपण 1 जानेवारी 2026 रोजी इयरली स्टडी प्लॅन सेशन घेतलं. इयरली स्टडी प्लॅन सेशनमध्ये प्रत्येक विषयाची तयारी कशी करायची आणि एक विद्यार्थी ते एक बँकर कसा बनतो हा जर्नी आपण समजून घेतला. सोबत या वर्षभरात येणाऱ्या अपेक्षित जाहिराती आणि त्या रिलेटेड असणाऱ्या जाहिरातींसाठी करावी लागणारी व्यवस्थित पद्धतीने प्लॅनिंगनुसार तयारी हे आपण समजून घेतलं. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा जे विद्यार्थी जुने आहेत, ज्यांना क्वांट हा स्कोरिंग सब्जेक्ट बनवायचा आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा ऑलरेडी स्कोरिंग सब्जेक्ट आहे, पण बरेचदा असं होतं की अर्धवट तयारीमुळे म्हणा किंवा अर्धवट कन्सेप्टमुळे म्हणा, इनकम्प्लीट प्रॅक्टिसमुळे म्हणा, विद्यार्थ्यांचे हातचे मार्क जातात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम नवीन विद्यार्थी असेल किंवा जुना विद्यार्थी असेल, दोघांसाठी एक परफेक्ट सोल्युशन जे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर देतोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडली तर लाईक करा व्हिडिओला. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा जे विद्यार्थी जुने आहेत, जे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये अभ्यास करताना ज्यांना अडचणी येतात, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जो आहे तो डेफिनेटली प्रत्येकापर्यंत पाठवा. ही सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जे एकदम नवीन विद्यार्थी आहे, ज्यांना बँकिंगचं ब पण माहीत नाही पण किंवा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयाची भीती वाटते, अशा विद्यार्थ्यांना साठी आपण एक बॅच चालू करतोय, क्वांट 360 बॅच 1.0. क्वांट 360 बॅच 1.0 मध्ये ज्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर होणार, 360 सिलेबस कव्हर होणार. ज्या बॅचमध्ये आपण बेसिक पासून तयारी करून घेतोय, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला फार बेरीज वजाबाकी येत नाही, त्या अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही बॅच एकदम बेसिक साठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळं जे विद्यार्थी नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी नवीन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची बॅच जी आहे ही आपण लॉन्च करतोय 16 जानेवारी 2026 पासून. 16 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन स्वरूपात सारथी एज्युकेशन या मोबाईल ॲप्लिकेशनवर ही बॅच असणार आहे. तर या बॅचबद्दल अधिकची माहिती जी आहे ही मी तुम्हाला पुढे देतोच, पण सध्या एवढं लक्षात ठेवा की जे नवीन विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक बॅच आपण लॉन्च करतोय 16 जानेवारी पासून. आता सर्वात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा जो विषय ज्याला तुम्ही गणित म्हणता, पण गणित हा पूर्ण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित नाहीये. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हा गणितातला थोडासा भाग आहे जो बँकिंग, रेल्वे, SSCच्या परीक्षांना विचारला जातो, सरळ सेवेमध्ये विचारला जातो. मग नेमका अभ्यासक्रम काय, नेमके टॉपिक्स कुठले कुठले तर बघा, बँकिंगच्या एक्झाममध्ये जे टॉपिक आहेत त्याला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. एक मी म्हणतोय की जे नॉर्मल टॉपिक्स आहेत असे कुठले टॉपिक्स आहेत जे ज्याला आपण म्हणतो कॅल्क्युलेशन बेस्ड टॉपिक, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा ज्याला काही लोक कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल म्हणतात, डेटा इंटरप्रिटेशन आणि केस स्टडी आहे. हे जे टॉपिक्स आहेत हे कॅल्क्युलेशन बेस आहेत. आणि हे जे टॉपिक आहेत याला काही लोक म्हणतात कन्सेप्ट बेस्ड टॉपिक, म्हणजे मी याला कन्सेप्ट बेस्ड टॉपिक म्हणतो. काही लोक याला कमर्शियल मॅथ्स म्हणतात, काही लोक याला अरिथमॅटिक म्हणतात. तर हा झाला अरिथमॅटिक वाला पार्ट. मग एखाद्या विद्यार्थ्याला जर बँकिंगची तयारी करायची आहे, त्यातल्या त्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विषयामध्ये काय अभ्यास करायचा, तर त्याने एवढे टॉपिक शिकून घ्यावेत. मग जोपर्यंत तुम्ही एवढे टॉपिक शिकत नाहीत तोपर्यंत तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशन पूर्णपणे केलंय असं म्हणता येणार नाही. बरं,
याच्यामध्ये असं होतं की सपोज हे 12-15 टॉपिक्स आहेत, तर यातला एखाद 2 टॉपिक 3 टॉपिक जरी तुम्हाला नाही जमले, तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. पण समजा तुम्हाला नाही जमले तर टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नसते, कारण कुठल्याही एक्झामचा कट ऑफ हा आउट ऑफ 100 किंवा 70 आउट ऑफ 70 लागत नाही. त्यामुळं बिंदास्त राहा. एखाद 2 टॉपिक तुमचा स्किप झाला तरी चालेल, पण तुम्ही अभ्यास करताय आणि अभ्यास करताना एखादा टॉपिक मला अवघड वाटला तर स्किप करा. अगोदर अभ्यास करण्याच्या अगोदरच एखादा टॉपिक स्किप करू नका, कारण प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी असते, प्रत्येकाची विकनेस वेगळी असते. एखाद्याला टाइम अँड वर्क चांगला जमतो पण पाईप सेन्स सिस्टम जमत नाही, एखाद्याला टाइम स्पीड डिस्टन्स जमत नाही पण ट्रेन आणि बोट जमतो. त्यामुळे ती प्रत्येकाची स्ट्रेंथ विकनेस वेगवेगळी आहे. त्या हिशोबाने लक्षात ठेवा की एखाद्याने एखादा टॉपिक स्किप करावा हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. मी म्हणतो हा अवघड आहे तर याचा अर्थ असा आहे की असं नाही की हा अवघड आहे, काही लोकांना हा सोपा पण वाटू शकतो. म्हणून जो विद्यार्थी बँकिंगची तयारी करू इच्छितो त्याने पहिल्यांदा काय केलं पाहिजे, पूर्ण अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली पाहिजे. एकदा अभ्यासक्रमाची तयारी झाली की मग पुढचा प्रॅक्टिसचा पार्ट करता येतो. आता हा जो अभ्यासक्रम आहे तो प्री मध्ये कसं विचारला तो मेन्स मध्ये कसं विचारला तो, प्री मध्ये यातले कोणते टॉपिक विचारले जातात, मेन्स मध्ये यातले कोणते टॉपिक विचारले जातात, एकदा हे समजून घेऊया की कुठल्या एक्झाम मध्ये कुठले टॉपिक्स जे ते विचारले जातात, कुठल्या एक्झाम मध्ये कुठले टॉपिक. मग आता जर मी क्लर्कची प्री एक्झाम देतोय, बघा क्लरिकलची प्री एक्झाम जर मी देतोय तर माझ्या एक्झाम मध्ये कुठले कुठले टॉपिक किती किती मार्काला येतील. बघा सिम्प्लिफिकेशनचे 10 ते 12 क्वेश्चन येतील, नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन, डेटा इंटरप्रिटेशनचे पहिले 5 क्वेश्चन विचारलायचे, पण या मागच्या 2 वर्षामध्ये 2-2 DI पण विचारायला लागले. त्यानंतर अरिथमेटिकचे 10 ते 12 क्वेश्चन, असा 35 क्वेश्चनचा जो सेट आहे किंवा 35 क्वेश्चनचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा पॅटर्न असतो. 35 क्वेश्चन 35 मार्क क्लरिकलमध्ये. आता जर तुम्ही ऑफिसर कॅडरची एक्झाम देताय, ऑफिसर लेवलची कुठली, मग त्यात SBI PO असेल, IBPS PO असेल, तुमची RRB PO असेल, 40 मार्कांची असते. SBI PO मध्ये 30 मार्काला येतं रिझनिंग, 30 मार्काला इंग्लिश, 40 मार्काला. IBPS PO मध्ये क्वांटचे 35 क्वेश्चन असतात पण 30 मार्काला येतात. IBPS AFO मध्ये SO मध्ये जर तुम्ही बघितलं तर 50 क्वेश्चन क्वांटचे असतात. तर जरी डिफिकल्टी लेवल आणि पॅटर्न थोडा कमी जास्त असला तरी टॉपिक्स मात्र हेच विचारले जातील. जसं अप्रॉक्सिमेशनचे अराउंड 5 क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याला कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल म्हणतो त्याचे 5 क्वेश्चन, नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन, डेटा इंटरप्रिटेशनचे 10 ते 15 क्वेश्चन आणि अरिथमॅटिकचे 10 ते 15 क्वेश्चन, 10 क्वेश्चन, आणि काही एक्झाम मध्ये केसलेट सुद्धा विचारले जातं प्री मध्ये. तर अशा पद्धतीचा हा जो पॅटर्न आहे तो असतो प्री एक्झामचा ऑफिसर कॅडरचा. मग इन्शुरन्सचे ऑफिसर लेवलचे एक्झाम असतात, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, तर त्याला सुद्धा हाच पॅटर्न असतो याच पद्धतीने. जर तुम्ही क्लर्कची मेन्स एक्झाम देताय, कुठली IBPS क्लर्क, RRB क्लर्क, SBI क्लर्क, या जर तुम्ही क्लरिकल लेवलच्या किंवा इन्शुरन्स मधल्या असिस्टंट लेवलचे एक्झाम जर देतायत तर मग तुमच्यासाठी तुम्ही मेन्सची जर पेपर पॅटर्न बघितला तर नॉर्मली असा असतो. क्लर्कच्या मेन्समध्ये अप्रॉक्सिमेशनचे 5 क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 5, नंबर सिरीजचे 5, डेटा इंटरप्रिटेशनचे 10 ते 15, एखादं केसलेट अरिथमेटिकचे 8-10, डेटा सफिशियन्सी 4-5, क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 4-5 किंवा 2-3 जरी असले तरी असतात. तर अशा पद्धतीने मेन्सचा पॅटर्न असतो. ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा असा आहे की जो सिलेबस आपण बघितला त्याच्या बाहेर मात्र काहीच नाही, त्याच्यावरच आधारित प्रश्न असतात. जर तुम्ही ऑफिसर लेवलची मेन्सची एक्झाम देताय, PO, SO मध्ये मेन्सला क्वांट नसतं, पण इन्शुरन्स असेल, SBI PO असेल, RRB PO असेल, IBPS PO असेल, ऑफिसर लेवलची कुठली मेन्सची एक्झाम जर तुम्ही देताय तर तुमचा पॅटर्न अशा पद्धतीने असतो. अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन हा फक्त RRB POच्या मेन्सला विचारतात, SBI PO किंवा IBPS POच्या मेन्समध्ये अप्रॉक्सिमेशन विचारलं जात नाही. बाकी क्वाड्रॅटिक इक्वेशन नवीन पॅटर्नचा असतं, नंबर सिरीज नवीन पॅटर्नचा असतं. तर हा जो पूर्ण सिलेबस आहे, हा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे हा स्क्रिप्टेड आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने 4-5 महिन्याची प्रामाणिकपणे तयारी केली तर कुठलाही विद्यार्थी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची फिअर बाजूला करून, म्हणजे भीती बाजूला करून हा डेफिनेटली सिलेक्ट होऊ शकतो, एवढी गॅरंटी माझी आहे. आणि हा पूर्ण अभ्यासक्रम एकदम प्रीपासून मेन्स पर्यंतचा हा आपण आपल्या स्पेशल बॅचेसमध्ये किंवा रेग्युलर बॅचेसमध्ये शिकवतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने कंप्लीट बॅच जॉईन करणार आहे, समजा 15 जानेवारीपासून आपली नवीन बॅच सुरू होते, तर त्या बॅचला जरी जॉईन केलं किंवा स्पेशल क्वांटच्या बॅचला जरी जॉईन केलं तरी हा पूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा त्याला शिकायला मिळणार आहे. बरं, त्यानंतर मग सर नेमकं
फ्रेशर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, की मी एकदम फ्रेशर विद्यार्थी आहे, तर मी नेमकी स्ट्रॅटेजी कशी वापरली पाहिजे, माझा प्लॅन कसा असला पाहिजे. बघा, फ्रेशर विद्यार्थ्याने पहिले काय करावं, पहिले त्याने कन्सेप्ट क्लिअर कराव्या. मग कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी दोन पर्याय असतात. एक तर तुम्ही बॅच अटेंड करा किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करा. आता एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की मला सगळं येतं, तर तो सेल्फ स्टडी करू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की नाही सर मला येतं, पण मला ना शॉर्ट ट्रिकने शिकायचे, लवकरात लवकर पास व्हायचे, मग त्याने एखादी बॅच अटेंड करावी. मग पहिला असतं बॅच अटेंड करणं. मग बॅच नंतर त्याचं काम असतं की रिव्हिजन करणं, की जे टॉपिक मी शिकलो हे सर्व टॉपिकचं रिव्हिजन. त्यानंतर पुढचं असतं प्रॅक्टिस. मग प्रॅक्टिस आणि रिव्हिजन मध्ये काय फरक आहे बघा, प्रॅक्टिस ही टॉपिक वाईज असते, रिव्हिजन हे टॉपिक वाईज असतं, प्रॅक्टिस ही मिक्स स्वरूपाची असते. आणि त्यानंतर मग असतं बघा टेस्ट अँड अनालिसिस. तर हा वाला जो पोर्शन आहे, या फेजेसमधून एखादा नवीन विद्यार्थी गेला की आरामात तो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये मास्टर होऊ शकतो, चांगला परफेक्ट होऊ शकतो. मग या पूर्ण प्रोसेसला अराउंड मी नेहमी सांगतो की एक 7 ते 8 महिने मिनिमम तुम्हाला लागतील. एखाद्या विद्यार्थ्याला 7-8 महिने लागू शकतात, एखाद्या विद्यार्थ्याला वर्षभर लागू शकतं. वर्षभराच्या वर लागत नाही, पण तुम्ही जर 7-8 महिने प्रामाणिकपणे दिले, 5-1 महिने इथं, एखादा महिना इथं, 2-1 महिने इथं, तर आरामात तुमचं फायनल सिलेक्शन पर्यंत तुम्ही हा जर्नी कंप्लीट करू शकता. आता एखादा जुना विद्यार्थी आहे की सर मी प्रिपरेशन तर करतोय, पण माझी पाहिजे तशी स्पीड वाढत नाही, किंवा माझी ॲक्युरसी मेंटेन राहत नाही, किंवा मला प्री जमतं पण मेन्स जमत नाही. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत. मग समजा एखादा जुना विद्यार्थी आहे ज्याचा स्पीड आणि ॲक्युरसीचा प्रॉब्लेम आहे, तर अशा विद्यार्थ्याने काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग प्रॅक्टिससाठी काय करायचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही सिम्प्लिफिकेशनचे 2-3 हजार क्वेश्चन, नंबर सिरीजचे 2-3 हजार क्वेश्चन, ॲप्रॉक्सिमेशनचे 1001 क्वेश्चन, DIचे 2-1 हजार क्वेश्चन, त्यानंतर केस लिटचे 500 क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 500 क्वेश्चन, प्रत्येक अरिथमॅटिकचा जो टॉपिक आहे त्याच्या प्रत्येकाचे कमीत कमी 100, 150-200 क्वेश्चन. जेव्हा तुम्ही असे करताल तेव्हा तुमची स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही वाढेल. किंवा मिक्स प्रॅक्टिस करा. ज्या मेंटरशिपच्या आपल्या PDF आहे, जर एखाद्या विद्यार्थ्याला समजत नाही काय अभ्यास करावा, त्याने सरळ आपला मेंटरशिपचा कोर्स घेऊन टाकावा आणि मेंटरशिपच्या कोर्समध्ये जाऊन बिनधास्त पद्धतीने प्रिपरेशन करावं. तिथं पूर्ण इयरचं प्लॅनर दिले. जर तुम्हाला स्वतःहून अभ्यास करणं कळत नाही, तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि पूर्ण इयरली प्लॅनर जे ते मेंटरशिप प्रोग्राम मधलं फॉलो करा. तुम्हाला काहीच वेगळं करण्याची गरज पडणार नाही. बरं, एखाद्या विद्यार्थ्याला स्पीड वगैरे सर्व आहे, स्पीड आहे, ॲक्युरसी पण आहे, पण असं होतं की एक्झाम मध्ये अटेम्प्ट होत नाही किंवा स्कोअर येत नाही, एक्झाम मध्ये गोळे. याच्यासाठी मी जास्तीत जास्त सांगेल, जास्तीत जास्त टेस्ट अटेम्प्ट करा. रोज 2-2, 3-3, 2-2, 3-3 जर तुम्ही टेस्ट दिल्या, रोज चांगलं, तुमची चांगली स्पीड आहे, चांगली ॲक्युरसी आहे, चांगली प्रॅक्टिस पण आहे, पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये स्कोअर नाही येत, किंवा ॲक्च्युअल एक्झाममध्ये जेव्हा मी जातो तेव्हा माझा अटेम्प्टच होत नाही, पॅनिक होऊन जातो. अशा विद्यार्थ्याने काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त ऑनलाईन टेस्ट द्यायला पाहिजे. आणि ऑनलाईन टेस्ट एका प्लॅटफॉर्मवर देऊ नका. अड्डा थोडा इझी प्लॅटफॉर्म आहे, ऑलिव्ह बोर्ड त्याच्यापेक्षा थोडासा मॉडरेट आहे, आणि गाईडली डिफिकल्ट आहे. तर एखाद्या विद्यार्थ्याने जेव्हा टेस्ट देणं चालू करेल तेव्हा त्याने अड्डाचे 50 टेस्ट द्याव्या, त्यानंतर 40-50 टेस्ट ऑलिव्ह बोर्डच्या द्याव्या, आणि 40-50 टेस्ट जर ऑलिव्ह गाईडलीच्या दिल्या, अशा मिनिमम 100-150 टेस्ट जर तुम्ही दिल्या, तर मी गॅरंटीने सांगतो कुठलाही विद्यार्थी आरामात क्वांटमध्ये स्पीड ॲक्युरसीने चांगले अटेम्प्ट करू शकेल. त्यानंतर एखादा विद्यार्थी म्हणतो सर माझे प्रीचे एक्झाम तो निघतात, पण मेन्समध्ये मला क्वांटमध्ये थोडासा अडचण येते मेन्समध्ये. तर बघा, मेन्समध्ये एक गोष्ट आहे की कन्सेप्ट प्रीच्याच आहेत, त्यामुळे वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. जो प्रीचा अभ्यास आहे तोच मेन्सचा अभ्यास आहे, त्याच कन्सेप्ट आहे. फक्त इथं काय करा, थोडंसं एकतर तुम्ही मेन्स लेवलचे क्वेश्चन जे आहेत, मेन्स लेवलचे क्वेश्चन हे सोडवण्याचा प्रयत्न करा. एक तर तुम्ही बॅचमधून करू शकता, किंवा आपल्या मेंटरशिपच्या PDF सॉल्व्ह करून करू शकता. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की सर माझी बॅच कंप्लीट झाली, मग मेंटरशिपच्या PDF घ्या आणि कमीत कमी 50 PDF तरी क्वांटच्या सोडवा. कमीत कमी 50 मेंटरशिपच्या PDF जर तुम्ही सॉल्व्ह केल्या, तर मी गॅरंटीने सांगतो आरामात तुम्ही सेक्शनल टेस्टमध्ये चांगला स्कोर मिळवायला लागताल. आणि 50 PDF नंतर एक कमीत कमी
एक 30 ते 40 ऑनलाईन सेक्शनल टेस्ट द्या, 30 ते 40 टेस्ट द्या ऑनलाईन सेक्शनल टेस्ट. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्ही मेन्समध्ये पण क्वांटमध्ये चांगला स्कोर मिळवू शकताल असं माझं म्हणणं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. जुन्या विद्यार्थ्यांना माझं हेच सजेशन आहे की बाबा रे पहिले बॅच करा, बॅच नंतर PDF सॉल्व करा 50-1 आणि त्यानंतर 30-40 सेक्शनल टेस्ट जर तुम्ही दिल्या, सुरुवातीच्या 10-20 टेस्ट ज्या आहेत या क्लर्क मेन्स लेवलच्या, त्यानंतर RRB PO मेन्स लेवलच्या आणि शेवटच्या 10-15 जर तुम्ही SBI PO किंवा IBPS PO मेन्स लेवलच्या दिल्या तर मेन्समध्ये पण तुमचा स्कोर जो आहे हा चांगल्या पद्धतीने यायला लागेल, यात कुठलीही शंका नाही. ठीक आहे. तर जुन्या मुलांबद्दल दोन्ही मुलांना सांगितली की नेमकी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. आता एखादा मुलगा म्हणेल सर नेमक्या कन्सेप्ट कशा क्लिअर करायच्या असतात. बघा, मी अगोदर पण सांगितलं की समजा तुम्हाला असं वाटतं की सर मला ना मिनिमम टाइममध्ये सिलेक्शन पाहिजे, मिनिमम टाइममध्ये सिलेक्शन पाहिजे, तर मी रिकमेंड करेल बॅच करा. जर तुम्ही केला, दररोज आम्ही खूप विद्यार्थ्यांना भेटतो, खूप असे विद्यार्थी जे सेल्फ स्टडी करतात, पण सेल्फ स्टडीचा घोळ काय, जिथं जी गोष्ट 6 महिन्यात व्हायची ती गोष्ट त्यांना वर्ष 2-2 वर्ष लागून जाते करण्यासाठी. कारण तुम्हाला हे माहित नाही नेमका अभ्यासाचा डिसिप्लिन कसा असतो, अभ्यास कसा करायचा असतो, कोणत्या टॉपिक नंतर कोणता टॉपिक शिकायचा असतो, कोणत्या टॉपिकचे किती प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, कोणत्या टॉपिकला नेमका कसा शॉर्टकट लावायचा, कोणत्या क्वेश्चनला कशा पद्धतीने जर तुम्ही शॉर्टकट लावला, अप्रोच वापरला तर मिनिमम टाइममध्ये सुटेल. तर जर एखादा विद्यार्थी आहे ज्याला मिनिमम टाइममध्ये सिलेक्शन पाहिजे त्याने बॅच कंप्लीट करा, बॅच अटेंड करा. बरं, बॅच जर तुम्ही जॉईन केली तुमचे किती खर्च होणार आहे, 2,000, 3,000, 5,000, 10,000 रुपये. पण जर तुम्ही 1 महिना जर तुमचं सिलेक्शन डिले झालं तर तुमचा 1 महिन्याचा पगार 50,000 रुपये, तेवढं तुम्ही नुकसान करून चाललात. त्यामुळं मी रिकमेंड करेल बाबा बॅचच करा. बॅच का करा, भलेही तुम्ही माझी नाही कुठलीही बॅच करा, पण एक बॅच करा. बॅच करण्याचा फायदा असा असतो की मिनिमम टाइममध्ये तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त बनतात. जर तुम्हाला असं वाटतं की बॅच नाही करायची, मग तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करू शकता, सेल्फ स्टडी करू शकता. मग सेल्फ स्टडीसाठी मी काय केलं की तुम्हाला जे टॉपिक दिले ते टॉपिक 1 बाय 1 तुम्ही शिकून घ्या. तुम्ही तिथे सेल्फ स्टडी पण करून शिकू शकता. कुठून करता करू शकता, युट्यूबवरून करू शकता. युट्यूबला भरपूर हजारो व्हिडिओ त्याचे अवेलेबल आहेत. पण मी जसं म्हणलं की सेल्फ डिसिप्लिन जो मॅटर करतो तो सेल्फ डिसिप्लिन 8-10 दिवस 15-20 दिवसानंतर राहत नाही. त्यामुळं शक्यतोवर बॅच करून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आणि एक शिक्षक तुम्हाला फक्त कन्सेप्ट नाही शिकवत, तो तुम्हाला फायनल सिलेक्शनचा रस्ता दाखवतो. जसं तुम्ही सुरुवातीचा इंट्रो व्हिडिओ माझा बघितला की त्याच्यामध्ये मी फक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड नाही शिकवत, मी तुम्हाला फायनल डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जातो, फायनल सिलेक्शन पर्यंत घेऊन जातो. ते काम एका टीचरचं असतं. वेल एक्सपिरियन्स टीचर आहे, वेल एज्युकेटेड टीचर ज्याने स्वतः सिलेक्शन मिळवले, अशा विद्यार्थ्याच्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली जर विद्यार्थी शिकला तर त्याला फक्त आणि फक्त एक सब्जेक्ट नाही, ओव्हरऑल सिलेक्शन पर्यंत जर्नी जो आहे त्याला तो सोपा होऊन जातो. हे सांगण्याचा माझा उद्देश आहे. त्यानंतर जसं मी सांगितलं की आपण नवीन एक क्वांटची बॅच चालू करतोय, ज्या बॅचमध्ये एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पार ॲडिशन सबट्रॅक्शन येत नाही तिथपासून आपण सुरू करणार आहे, तर प्री टू मेन्स लेवल पर्यंत आपण त्याला पोहोचून घेऊन जाणार आहे. म्हणजे एकदम बेसिक पासून बेरीज. आणि तुम्हालाही माहिती की भारतामध्ये जेवढं बेसिक पासून मी शिकवतो कुठलाही टीचर एवढं बेसिक पासून शिकवत नाही. एवढ्या ग्राउंड लेवलला उतरून गरीब जनतेला शिकवण्याचं काम जे मी आतापर्यंत करतोय तेवढं बेसिक तुम्हालाही माहिती कुठलाही टीचर शिकवत नाही. त्यामुळे एकदम बेसिक पासून आपण सुरुवात करणारे, पाढे कसे पाठ करायचे इथपासून आपण चालू करू. म्हणूनच बॅचचं नाव आहे 360, की पूर्ण 360 तुम्हाला शिकवलं जाईल, पूर्ण पोर्शन कव्हर करून दिलं जाईल. त्यानंतर क्लासरूममध्ये PDF म्हणजे जे मी तुम्हाला शिकवलं तो वाला पार्ट प्लस होमवर्क PDF म्हणजे बुकच्या स्वरूपामध्ये आपलं अख्खं बुक जे ही तुम्हाला मिळेल. याची व्हॅलिडिटी असणार आहे 9 महिने आणि प्राइस असेल 2,500 रुपये. ही बॅच चालू होते बघा 16 जानेवारी 2026 पासून. मग एखादा फ्रेशर विद्यार्थी आहे किंवा जुना विद्यार्थी आहे, दुसऱ्या कुठं क्लास केला आणि मला काही क्वांट व्यवस्थित समजलं नाही, वरवर झालं, प्री लेवल झालं पण मेन्स झालंच नाही, किंवा शिकवताना एकदम बेसिक पासून शिकवल्याच गेलं नाही, कन्सेप्टच क्लिअर नाही झाल्या, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही जी बॅच आहे ही आपण 2,500 रुपयात लॉन्च करतोय. 16 जानेवारी पासून ही बॅच चालू होईल. या बॅचला एनरोल करण्यासाठी सारथी एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर ती तुम्हाला क्वांट 360 बॅच 1.0 दिसेल, ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. एखादा विद्यार्थी म्हणतो की सर माझं ना कन्सेप्ट क्लिअर आहे पण स्पीड आणि ॲक्युरसी येत नाही, तर मी त्याला काय सांगितलं, बाबा रे प्रॅक्टिस कर, जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा. मग प्रॅक्टिस नेमकी काय करावी, कुठून करावी हे समजत नाही,
त्यासाठी आपण मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो लॉन्च केला आहे. मेंटरशिप प्रोग्राममध्ये कंप्लीट 365 दिवसांचा प्लॅन जो आहे तुम्हाला दिलाय. कसा फॉलो करायचा याचा सुद्धा व्हिडिओ तिकडे अपलोड करून ठेवला आहे. प्री आणि मेन्सचा एकदम परफेक्ट प्लॅन जो आहे हा मेंटरशिपच्या त्या कोर्समध्ये करून ठेवला आहे. तिथं स्पेशल प्रीच्या PDF आहेत, स्पीड बुस्टर PDF आहे, मेन्सच्या PDF आहे, रिव्हिजन लेक्चर सुद्धा तिथं अपलोड करून ठेवले की एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या टॉपिकमध्ये अडचण येतो तर त्या टॉपिकचा स्पेसिफिक व्हिडिओ त्याने बघावा आणि त्यानंतर प्रॅक्टिस करावी. कमर्शियलच्या PDF आहेत, रिझनिंगच्या PDF आहेत, इंग्लिशच्या रिडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या PDF आहेत किंवा रिडिंग टास्क जे आहेत ते तिथं अपलोड करून ठेवले आहेत. मंथली गायडन्स जे आहे ते आपण घेतो. मंथली स्टडी प्लॅनच्या माध्यमातून सोबत मंथली एक पर्सनल काउन्सिलिंगचं सेशन सुद्धा या विद्यार्थ्यांचं जे ते या माध्यमातून होणार आहे. तर या बॅचला एनरोल करण्यासाठी किंवा मेंटरशिप प्रोग्रामला एनरोल करण्यासाठी सुद्धा तुम्ही सारथी एज्युकेशनचा ॲप डाउनलोड करा. जर तुम्ही चॅम्पियन बॅचेसचे विद्यार्थी असतील तुमचं डिस्काउंट आहे. अदर विद्यार्थ्यांना 1000 रुपये या बॅचची फीस आहे किंवा या प्रोग्रामची फीस आहे. हा 1000 रुपयाचा कोर्स जो आहे हा तुम्हाला पूर्ण वर्षभराचा प्लॅन करून देईल एवढं गॅरंटीने मी तुम्हाला सांगतो. आणि एकदा जर तुम्ही मेंटरशिपचा प्रोग्राम जुन्या विद्यार्थ्यांनी जॉईन केला तुम्हाला कुठेही हलण्याची गरज पडणार नाही, ही गॅरंटी माझी. तर ओव्हरऑल बऱ्यापैकी तुम्हाला आयडिया जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आली असेल. एकदा शॉर्टमध्ये पूर्ण समराईज करूया. पहिलं सिलेबस बघा, सिलेबस शिकून कन्सेप्ट क्लिअर करा. दुसरं प्रॅक्टिस करा. ज्या विद्यार्थ्याला कन्सेप्ट क्लिअर झालेले नाही आहेत किंवा कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत त्यांनी स्पेशल क्वांटची बॅच जॉईन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहे पण स्पीड नाही आहे, ॲक्युरसी नाही आहे, त्यांनी मेंटरशिपचा प्रोग्राम जॉईन करू शकता. बाकी प्रीचा सिलेबस तुम्हाला सांगितला, मेन्सचा सांगितला, एक्झाम पॅटर्न सांगितला, त्या अकॉर्डिंगली पुढचे वर्षभर अभ्यास करा, छानपैकी प्लॅन करा आणि स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. एवढंच मी सांगेल. बाकी भेटूया लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड सी यू.